चिमणे शाळेजवळ पोलिसांनी कत्तलीसाठी नेत असलेली जनावरे पकडली। टेम्पोमधून पाळीव वासरांची वाहतूक सुरू असताना पोलिसांनी केली धडक कारवाई। प्राणी संरक्षण अधिनियमानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल। आजरा तालुक्यात चिमणे शाळेजवळ पोलिसांनी एक मोठी कारवाई करत कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या नेत असलेली पाळीव वासरं पकडली। टेम्पो क्रमांक MS09 FL 0757 मध्ये जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी तपासणी केली असता टेम्पोमध्ये पाळीव वासरं आढळून आली। मात्र वाहन चालक आणि अन्य 2 जणांकडे ना वाहतुकीचा परवाना होता ना कत्तलीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी। त्यामुळे अनिकेत सुरेश कांबळे राहणार पिंपळगाव, गुलाब महमूलाल लमतुरे आणि अरबाज गुलाब लमतुरे दोघे राहणार उत्तूर यांच्यावर प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत पोलिसांनी 4.25 लाख रुपयांचा टेम्पो आणि जनावरं असा मुद्देमाल ताब्यात घेतला असून या प्रकरणी हवालदार अनंत देसाई यांनी फिर्याद दाखल केली आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।